ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण. क्रीडाखंड अध्याय 82वा. गणेशाचे नामकरण. पार्वतीस पुत्रप्राप्ती झाली हे ऐकून शंकराला आनंद झाला व त्याने मोठा सोहळा केला. ऋषींना बोलावून त्या बालकाचे जातकर्मादी विधी केले. ज्योतिषांनी त्याची कुंडली करून भविष्य वर्तवून भाद्रपद शुद्ध चतुर्थी सोमवार स्वाती नक्षत्र सिंह लग्न 5 ग्रह शुभ अशा शुभवेळी या बालकाचा जन्म झाल्याने हा पुत्र महापराक्रमी होईल असे जन्मफल त्यांनी सांगितले. नंतर देवांनी त्या बालकाचे गणेश असे नाव ठेवले. कार्यारंभी गणेश नावाचे जो स्मरण करील त्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल असा आशीर्वाद गणेश या नावास शंकराने दिला. नंतर सर्व ऋषी आश्रमात परत गेले. गजाननाने पार्वतीचे इथे अवतार घेतल्यावर सिंधू राजाच्या गंडकी नगरात आकाशवाणी झाली. हे सिंधू, तुला ठार मारण्यास गजाननाने शंकराकडे जन्म घेतला आहे. ती आकाशवाणी ऐकून आपल्या शत्रूचा आताच वध करावा या हेतूने सिंधुराजाने बलाढ्य अशा राक्षसांना मेरू पर्वतावर गणेशाचा वध करण्यास त्रिसंध्या आश्रमात पाठविले. अध्याय 83वा. गृध्र दैत्याचा नाश. आपणास नातू झाला आहे हे ऐकून हिमालयास आनंद झाला व तो आपली लेक पार्वती हिला भेटण्यास मेरू पर्वतावर आला. तिथे त्रिसंध्या आश्रमात आल्यावर त्याने गणेशाला सुवर्णालंकार लेवविले व त्याचे हेरंब असे नाव ठेवले. पुढे एकदा बालगणेश अंगणात बागडत असता आकाशात उडत असलेला गृध्र पक्षाने त्यावर झडप घालून आकाशात नेले. तेव्हा त्यांनी त्या पक्षाची चोच आपल्या दोन्ही हातांनी घट्ट आवळून धरली. त्यामुळे पक्षाचा श्वास कोंडला व तो क्षणार्धात मरून जमिनीवर पडला. त्या पक्षाबरोबर तो बालक अति उंचावरून पडून सुद्धा त्यास मुळीच इजा न होता त्या पक्षाच्या विशाल छातीवर क्रीडा करू लागला. अध्याय 84वा. गजाननाच्या बाललीला. एके दिवशी पार्वतीने गणेशाला पाळण्यात निजविले असता क्षेम व कुशल या नावाचे 2 दैत्य उंदराचे रूप घेऊन त्यास ठार मारण्यास भांडत त्याच्या पाळण्यात आले. ते गणेशाचा चावा घेऊ लागले. तेव्हा गणेशाने त्यांच्यावर आपल्या हाताच्या बुक्क्याने प्रहार करून त्यांचा प्राण घेतला. तेथे 2 महाभयंकर राक्षसांची प्रेते दिसू लागली. अशीच दुपारच्या वेळी पार्वती गणेशास आपल्या पुढ्यात घेऊन निजली असता क्रूर या नावाच्या राक्षसाने मांजराचे रूप घेऊन गणेशाची मानगुटी धरली. तेव्हा त्याने आपले पाय झाडून त्याचा प्राण घेतला. गणेश 4 महिन्याचा झाल्यावर एके दिवशी पार्वतीने आपल्या इथे हळद कुंकवाचा समारंभ केला. त्यावेळी बालासूर नावाचा दैत्य बालरूप घेऊन गणेशाजवळ आला व त्याचे टाळूवर लत्ता प्रहार करू लागला. तेव्हा गणेशाने त्या बालरूपी बालासुराचा गळा दाबून प्राण घेतला. तेव्हा त्याचे विक्राळ रूप प्रकट झाले. अध्याय 85वा. गणेश कवच. गणेशाला 5वा महिना लागल्यावर मरीची ऋषी त्याला पाहण्यास आश्रमात आले. त्यांना पाहून पार्वती म्हणाली, हे ऋषीवर्य, आपल्या दर्शनाने आज आम्ही धन्य झालो. यावर मरीची म्हणाले, पार्वती, मोठे मोठे योगी ज्यांचे निरंतर ध्यान करीत असतात तो हा प्रत्यक्ष परमात्मा मानव देह धारण करून तुझ्या येथे जन्मास आला आहे. तू याचे राक्षसापासून रक्षण कर. पार्वती म्हणाली, महाराज, या बालकाने या वयातच अनेक राक्षसांचा नाश केला आहे. त्यास वारंवार राक्षस त्रास देतात हे खरे आहे. तरी या राक्षसापासून त्याचे संरक्षण करण्यास एखादा ताईत यास बांधला तर बरे. हे ऐकून मरीचीने पिशाच्य भीती निवारण अशा गणेश कवचाचा जप करून त्याची राखण ताईत गणेशाच्या गळ्यात बांधली. अध्याय 86वा. योमासुराचा नाश. एके दिवशी पार्वतीने गौतमादी महर्षीस बोलावून त्यांना गणेशाचा उपवेशन संस्कार करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ऋषी गणेशाचे उपवेशन संस्कार करीत असता योमासूर नावाचा एक राक्षस या आश्रमात चोरून आला व तेथल्या सर्वात उंच अशा झाडात शिरून ते झाड जोराने हलविण्यास सुरुवात केली. हे पाहून झाड आता लवकर जमिनीवर पडणार असे जाणून त्या आश्रमातील सर्व लोक बाहेर पळून गेले. फक्त गणेशच आत राहिला. काही वेळाने झाड हलून गणेश जेथे झोपला होता तेथे पडले. तेव्हा ते झाड गणेशाने वरच्यावर झेलले व तसेच वरचेवर आकाशात भिरकावून दिल्यावर ते जमिनीवर जोरात आपटले. तेव्हा त्यातील लपून बसलेला योमासूर झाडाबरोबरच आपटून गतप्राण झाला. अध्याय 87वा. दैत्यांचे वध.
योमासुराची शतमहिषा नावाची एक बहीण होती. बंधूच्या मरणाने दुःखित होऊन गणेशाचा वध करण्यास इंद्रपत्नीचा वेश घेऊन ती मेरू पर्वतावर आली व पार्वतीला नमस्कार करून म्हणाली, हे सखे, मी पतिविरहाने अत्यंत दुःखित झाले आहे. माझा पती इंद्र हा राक्षसाच्या भीतीने कोठे लपून बसला आहे हे कळत नाही. पार्वती म्हणाली, तू काळजी करू नकोस. देवांचे कल्याण करण्यासाठी परमात्म्याने माझे येथे अवतार घेतला आहे. नंतर पार्वतीने तिचे यथायोग्य आदरातिथ्य केल्यावर ती एका मंचकावर जाऊन झोपली व पार्वतीच्या दासींना म्हणाली, बायानो, पार्वतीच्या त्या चबुकल्या गणेशाला एकदा माझ्याकडे आणा. मला त्याला एकदा डोळे भरून पाहू द्या. हे तिचे भाषण ऐकून दासीने गणेशाला त्या इंद्रपत्नी महिषीजवळ आणले. तेव्हा गणेशाने तिचे कपट ओळखून आपला पर्वताएवढा भार करून तो तिच्यावर पडला. तेव्हा ती त्याच्या ओझ्याने चिरडून ठार झाली. 6व्या महिन्यात एका रात्री कमलासूर नावाचा एक दैत्य भूमीचे रूप घेऊन अंगणात पडून राहिला. सकाळी नित्याप्रमाणे गणेशास घेऊन दासी अंगणात आल्यावर गणेशाने त्या भूमिरूपी राक्षसास ओळखले व त्यावर 14 भुवनाचा भार देऊन त्यास ठार केले. तेव्हा अंगणभर त्या कमलासूर राक्षसाचा देह दिसून आला. अध्याय 88 दुंदुभीचा वध. 8व्या महिन्यात एके दिवशी उकाडा फार होऊ लागला म्हणून पार्वती गणेशाला घेऊन बागेतील एका मंचावर झोपली असता मंचकासूर नावाच्या एका दैत्याने गजाननासह पार्वतीला उचलून तो आकाशात उडाला. हे पाहून गणेशाने त्या राक्षसाची शेंडी धरली व दुसऱ्या हाताने पार्वती सावरून धरले व हळूहळू खाली येता येता त्याने मंचकासुरास खाली जमिनीवर ढकलून दिले. तेव्हा तो राक्षस जमिनीवर आपटून मरण पावला. पुढे एके दिवशी दुंदुभी नावाचा राक्षस बालरूप धारण करून गणेशाशी खेळावयास आला. त्याने आल्याबरोबर गणेशास एक विषारी फळ खाण्यास दिले. तेव्हा त्याने ते फळ खाऊन आणखी फळे खावयास राक्षसापासून मागून घेतली. ती सर्व खाऊन झाल्यावर दुंदुभी राक्षसाची शेंडी ओढून त्याचे शिर धडावेगळे केले. अध्याय 89 शलभासुराचा नाश. गणेशास 10वा महिना लागल्यावर अजगर नावाचा एक राक्षस आपला जबडा पसरून गणेशास गिळण्यास गेला. तेव्हा त्याने त्याचे तोंडातून पोटात जाऊन त्या राक्षसाचे पोट फाडून बाहेर आला. पुढे गणेशाने 11व्या महिना लागल्यावर अनेक लीला केल्या. कोणी त्याचा मुका घेतल्यास उलट मुका घेणाऱ्याचा मुका त्याने घ्यावा, इतर स्त्रियांचे जबरीने स्तनपान करावे, अशा प्रकारच्या अनेक चेष्टा त्याने केल्या. एके दिवशी शलभासूर नावाचा दैत्य टोळाचे रूप धारण घेऊन उडत उडत आश्रमात आला. हे पाहून गणेश त्यास धरावयास त्याचे मागे धावू लागला व काही वेळाने त्याने त्या टोळास धरले. तेव्हा तो राक्षस त्याच्या बोटास चावा घेऊ लागला. म्हणून गणेशाने त्या टोळाचे पंख उपटून त्यास जोरात जमिनीवर आपटले. तेव्हा तो टोळ मरण पावून तिथे शलभासुराचा प्रचंड देह पडला. अध्याय 90 योमासुराचा नाश. गणेशास 12वा महिना लागल्यावर एके दिवशी पार्वतीने त्याच्या पायात सुवर्णाचे चाळ बांधले व त्यास उभे राहून नाचू लागली. हे पाहून शंकरासही आपण नाचावे अशी इच्छा झाली. तेव्हा तो पण त्याच्याबरोबर नाचू लागला. त्याबरोबर सर्व शिवगण व इतर यक्ष, किन्नर वगैरेही गणेशाभोवती फेर धरून नाचू लागले. बराच वेळ नृत्य केल्यावर पार्वतीने गणेशाला उचलून आपल्या मांडीवर आडवे निजवले. तेव्हा तो फारच जड झाला होता. तेव्हा तू इतका जड कसा झालास असे तिने त्यास विचारले असता आपले पाय झाडीत तो उठला. तेव्हा त्याच्या चाळातून योमासूर नावाचा एक दैत्य वर आकाशात फेकला गेला व उंचावरून खाली जमिनीवर पडून गेला. एके दिवशी गणेश आपल्या सवंगड्याबरोबर कुस्त्या खेळत असता तिथे महिषासूर नावाचा एक राक्षस आला व तो गणेशाच्या मागच्या बाजूने त्यास शिंगाने मारण्यास धावला. इतक्यात गणेशाने बाजूस होऊन त्या महिषासुराच्या पाठीवर उडी मारून त्यावर बसला. नंतर खाली उतरून त्या राक्षसाचे शिंगे धरून त्यास जमिनीवर आपटले. त्याबरोबर त्याचा प्राण गेला. अध्याय 91 असुरांचा वध. गणेशाला दुसरे वर्ष लागल्यावर एके दिवशी तो आपल्या सवंगड्यासह बागेत खेळत असता तिथे कुटासूर नावाचा एक दैत्य आला व त्याने बागेतील तलावाच्या पाण्यात विष मिसळून दिले. खेळून झाल्यावर गणेशाचे सवंगडी त्या तलावातील पाणी प्याले. तेव्हा ते तिथल्या तेथेच गतप्राण झाले. हे पाहून आश्रमातील सर्वजण दुःखाने एकच आकांत करू लागले. त्यावेळी गणेशाने त्या आपल्या सोबत्याकडे अमृतदृष्टीने पाहिल्या व ते सर्व जिवंत होऊन उठून बसले. नंतर जवळच लपून बसलेल्या राक्षसाकडे क्रूर दृष्टीने पाहताच तो कुटासूर तिथल्या तेथेच भस्म झाला.
एकदा गणेश आपल्या सोबत्यासह नदीवर स्नानास गेला असताना एका राक्षसाने माशाचे रूप घेऊन गणेशाचा पाय धरला व त्यास ओढीत पाण्यात खेचून नेले. हे पाहून त्याचे सर्व सोबती ओरडत आश्रमात आले व त्याने गणेशास माशाने पाण्यात ओढून नेले हे वर्तमान पार्वतीला सांगितले. तेव्हा ती धावत धावत नदीवर आली. तेव्हा गणेश त्या मत्स्यासुराचा वध करून वर आला होता. त्यास पाहून पार्वतीस आनंद झाला, पण त्याला त्याच्या वात्रपणाबद्दल काहीतरी शिक्षा करावी म्हणून ती त्यास धरण्यास त्याचे मागे धावू लागली. तेव्हा तो तिला चुकून पळू लागला असता कर्दमासूर नावाच्या राक्षसाने त्यास धरून गिळून टाकले. इतक्यात तो राक्षस आकाशाएवढा उंच झाल्यावर त्याने गणेशाला आपल्या मुखातून बाहेर काढले व त्यास खाकोटीस मारून घेऊन चालला. हे पाहून गणेशाने त्या राक्षसापेक्षाही मोठे अजस्र रूप घेऊन त्या कर्दमासुरास पायतळी चिरडले. अध्याय 92 दैत्याचा वध. गणेशास 5वे वर्ष लागल्यावर एके दिवशी तो व त्याचे सवंगडी लुटुपुटीचे आसपास युद्ध खेळू लागले. तेव्हा खडक नावाचा एक दैत्य उंटाचे रूप घेऊन गणेशास मारण्यास त्याच्यावर धावून गेला. उंट आपल्यावर चाल करून येत आहे हे पाहून त्याने प्रचंड उंच देह धारण करून त्या उंटाच्या मस्तकावर एक जोरात मुष्टिप्रहार केला. तेव्हा उंटाचे हृदय विदीर्ण होऊन तो मरण पावला. नंतर त्या खडकासुराचा मित्र छायासूर हा पडछायेचे रूप घेऊन गणेशाजवळ आला व त्याने विनायकाची पडछाया धरून तो ती ओढू लागला. त्यामुळे गणेश खाली जमिनीवर कोसळला. तेव्हा त्यास छायासुराचे मायावी रूप समजले व त्याने एक मोठा थोरला दगड उचलून त्या छायासुराच्या छायेवर आपटला. त्याबरोबर तो दैत्य मरण पावला. अध्याय 93 चंचलाचा वध. एकदा चंचल नावाचा दैत्य गणेशाबरोबर चेंडू खेळू लागला. चेंडू फेकल्यावर तो जर दुसऱ्याने झेलला तर त्याने चेंडू फेकणाऱ्याच्या पाठीवर बसावायचे. याप्रमाणे चेंडूफेकीचा खेळ चालला असता गणेशाने फेकलेला चेंडू चंचल दैत्याने झेलला. तेव्हा तो त्याच्या पाठीवर बसून आपल्या प्रचंड ओझ्याने त्यास तो दाबू लागला. तेव्हा गणेशाने त्याचे कपट जाणले. नंतर त्याने फेकलेला चेंडू गणेशाने झेलला. तेव्हा तो त्या चंचल दैत्याच्या पाठीवर बसून त्याने मेरू पर्वता एवढा भार त्याच्यावर टाकला. त्या ओझ्याने तो दुष्ट राक्षस जमिनीवरच ठार झाला. अध्याय 94 गणेशाच्या लीला. एकदा बराच वेळ खेळल्यावर तो आपल्या मित्रांना म्हणाला, गड्यानो, आपण आता खेळ करून फारच दमलो. तेव्हा तुम्हास भूक लागली असल्यास माझ्या मागून या, मी तुम्हास गोडधोड खायला देतो. इतके बोलून तो त्या मुलांना बरोबर घेऊन गौतम मुनीच्या आश्रमात आला व तेथील भाताच्या खिरीचे भांडे घेऊन त्यातील खीर त्याने आपल्या मित्रांना दिली. थोड्याच वेळात गणेशाने केलेला प्रकार गौतम व अहिल्याच्या लक्षात आला व त्याने गणेशाला बरकोटीस धरून पार्वतीसमोर आणले व त्याने चोरून आपली झाकून ठेवलेली खीर खाल्ली अशी कागाळी केली. तेव्हा पार्वतीने त्यांच्या समक्ष त्यास मार दिला व हातपाय बांधून खोलीत कोंडले. थोड्या वेळाने ती परत घराबाहेर अंगणात आली असता गणेश तिला तिथे मुलांबरोबर खेळत असलेला दिसला. तेव्हा तिने रागाने पळत जाऊन त्यास धरले. तेव्हा तो तिला म्हणाला, मी तुझा गणेश नव्हे. हे ऐकल्यावर ती घरात आली व तिने खोली उघडून पाहिले. तेव्हा गणेश होता तसा बांधलेल्या अवस्थेत तिला दिसला. त्याबरोबर तिला प्रेमपाना फुटून तिने त्याला सोडून स्तनपानास आपल्या मांडीवर घेतले. इथेच आपला 94वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.